कल्पना करा, एका छोट्याशा गावात प्रत्येक सकाळ कोळशाच्या खाणीत जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या मजुरांपासून सुरू होते. संध्याकाळी ते थकलेले घरी परततात. कुटुंबासोबत आनंदाचे काही क्षण घालवतात. पण काळ हळूहळू बदलू लागतो. अन्याय वाढतो, खाणीतील परिस्थिती बिघडते आणि त्या आनंदी कुटुंबावर एकामागून एक संकट कोसळू लागतात. आज आपण जाणून घेणार आहोत जॉन फोर्ड दिग्दर्शित 1941 सालातील अजरामर चित्रपट हाऊ ग्रीन वॉज माय व्हॅली. ही कथा आहे वेल्समधील एका कोळसा खाणीच्या छोट्याशा गावात राहणाऱ्या मॉर्गन कुटुंबाची. या कथेचा निवेदक आहे घरातील धाकटा मुलगा ह्यू मॉर्गन. मोठा झालेला ह्यू गाव सोडण्याच्या तयारीत असताना आपल्या बालपणाच्या आठवणीत हरवतो आणि भावूक होऊन म्हणतो, कधी काळी आमची दरी किती हिरवीगार होती. याच आठवणीतून मॉर्गन कुटुंबाचा सुंदर आणि संघर्षमय प्रवास उलगडत जातो. आई वडील, 5 भाऊ आणि 1 बहीण अशा प्रेमळ कुटुंबात ह्यूचं बालपण आनंदात जात असतं. वडील विलियम मॉर्गन हे प्रामाणिक आणि कष्टाळू खाणकामगार, तर आई बेथ मॉर्गन संपूर्ण घराचा आधारस्तंभ असते. रोज जीव धोक्यात घालून खाणीत काम करूनही हे कुटुंब प्रेमाने आणि समाधानाने आयुष्य जगत असते. पण हळूहळू काळ बदलू लागतो. खाणीतील परिस्थिती बिघडते, अन्याय वाढतो आणि त्यांच्या सुखी आयुष्यावर एकामागून एक संकटाची सावली पडू लागते. दरम्यान खाण मालक कामगारांचे वेतन कमी करण्याचा निर्णय घेतात. त्यामुळे संपूर्ण गावात असंतोष पसरतो. तरुण कामगार संपाचा मार्ग स्वीकारतात. पण विलियम मॉर्गन यांचा विश्वास संघर्षापेक्षा संवादावर असतो. याच कारणामुळे वडील आणि मुलांमध्ये मतभेद निर्माण होतात आणि हळूहळू कुटुंब विखरू लागते. दुसरीकडे ह्यूला शाळेत गरिबीमुळे अपमान आणि छळ सहन करावा लागतो. अशा वेळी मिस्टर ग्रॅफिड त्याला शिक्षणाबरोबरच स्वाभिमान, धैर्य आणि माणुसकीचे धडे देतात. एकदा हिमवादळात आईचा जीव वाचवताना ह्यू गंभीर जखमी होतो. हा प्रसंग त्याला अधिक धैर्यवान आणि परिपक्व बनवतो. याच काळात ह्यूची बहीण आणि मिस्टर ग्रॅफिड यांच्यात प्रेम फुलतं. पण समाजाच्या बंधनामुळे आणि परिस्थितीमुळे ते एकत्र येऊ शकत नाहीत. काळ पुढे सरकत जातो. खाणीत अपघात वाढतात, रोजगार कमी होतो आणि अनेक तरुण गाव सोडून निघून जातात. एकेकाळची हिरवीगार दरी कोळशाच्या काळ्या राखेने झाकली जाते आणि मग एक दिवस खाणीत भीषण दुर्घटना घडते. विलियम मॉर्गन खाणीत अडकतात. त्यांना वाचवण्यासाठी ह्यू आणि इतर कामगार जीवाची बाजी लावून खाणीत उतरतात. पण त्यानंतर काय घडतं हेच या चित्रपटाचं सर्वात हृदयद्रावक वळण ठरतं. दिग्दर्शक जॉन फोर्ड यांनी ही कथा अतिशय साध्या, संयत आणि प्रभावी शैलीत साकारली आहे. कोणत्याही दिखाऊपणा किंवा भव्य ॲक्शन नसतानाही प्रत्येक प्रसंग थेट मनाला भिडतो. कृष्णधवल छायाचित्रणातून वेल्सची हिरवीगार दरी आणि कोळशाच्या धुळीत हळूहळू हरवत जाणारं तिचं सौंदर्य अप्रतिमरित्या उभं राहतं. डोनाल्ड क्रिस्प यांनी विलियम मॉर्गनच्या भूमिकेत कर्तव्यनिष्ठ आणि प्रेमळ वडिलांचं व्यक्तिमत्व जिवंत केलं आहे. सारा ऑलगुड यांनी आईच्या भूमिकेत माया, धैर्य आणि कुटुंबासाठीचा त्याग प्रभावीपणे साकारला आहे. तर रॉडी मॅकडॉवल यांनी या ह्यू मॉर्गनच्या भूमिकेत इतका सहज आणि हृदयस्पर्शी अभिनय केला आहे की त्याचा आनंद, वेदना आणि संघर्ष प्रेक्षकांना स्वतःचा वाटू लागतो. हाऊ ग्रीन वॉज माय व्हॅली हा केवळ ह्यू मॉर्गनची किंवा एका कुटुंबाची कथा नाही, तर बदलत्या काळाचा, औद्योगिकरणाचा परिणामांचा, कामगारांच्या संघर्षाचा, अपूर्ण प्रेमाचा आणि हळूहळू तुटत जाणाऱ्या कौटुंबिक नात्यांचा हृदयस्पर्शी प्रवास आहे. त्याचबरोबर तो आपल्या प्रत्येकाच्या हरवलेल्या बालपणाची, कुटुंबाची
आणि कधीच परत न येणाऱ्या सुंदर दिवसांची भावूक आठवणी करून देतो. म्हणूनच हा चित्रपट केवळ 5 ऑस्कर पुरस्कारांचा विजेता नाही, तर मानवी भावनांचा एक अजरामर ठेवा आहे, जो आजही प्रत्येक प्रेक्षकाच्या मनाला खोलवर स्पर्श करून जातो. नमस्कार, मी सुनीता. जर तुम्हाला कुटुंब, माणुसकी, आठवणी आणि उत्कृष्ट सिनेमाची ताकद अनुभवायची असेल, तर हाऊ ग्रीन वॉज माय व्हॅली हा चित्रपट आयुष्यात एकदा तरी नक्की पहा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच क्लासिक चित्रपटांच्या मराठी कथा आणि समीक्षा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या अजरामर चित्रपटासोबत. धन्यवाद.